काय असेल फिल्डिंग करू. यास खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. नेहमीप्रमाणे योगेशदा म्हटलं तर पाहत राहावं अशी बॅटिंग जोडीला रवी सोलंकी यांचं अर्धशतक आणि नौमान पटेल यांची गोलंदाजी सुद्धा. काय म्हणाल पहिल्या विजयाविषयी? बऱ्यापैकी निसटता विजय होता असं म्हटलं तरी चालेल, कारण की शेवटची ओव्हर आमची जरा बॉलर आमचा थोडासा अनप्रिपेअर्ड वाटला ह्या विकेटसाठी आणि याच्यासाठी. तर होईल, पण तो पण खेळून त्याला पण कळेल. पण आता आम्ही ह्या मॅचवर लक्ष केंद्रित करू, कारण की आता ही जरा चांगली मॅच होईल असं आम्हाला वाटतंय. तुम्ही कालच ग्रुपला टाकले कोणत्याही कॉमेंटेटरने गाणं म्हणायला लावू नये, परंतु आता आयोजकांची सगळ्यांची इच्छा आहे माझ्या मते क्वालिफाय झाल्यावर की आत्ताच यस माझ्या मते ती आयोजकांच्या सांगण्यावरून मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. तर एक गाणं माझ्या मते सगळ्यांना प्रेरणा देईल असं देखील या ठिकाणी योगेश दादा पवार आपल्याला सादर करतील या रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर. थोडासा ओरडून तिथे घसा बसलाय, तर उगाच तुम्ही जास्त मनावर घेऊ नका जास्त. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, थोड़े आंसू है थोड़ी खुशी, आज गम है तो कल है खुशी, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. दादा प्रेरणा दिली सगळ्यांना तुम्ही. म्हणजे आर्य दत्ता शेठ मुंगाजी यांच्याकडून योगेश दादा यांच्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार त्यांना गुगल पे सुद्धा झालाय. दादा यस या ठिकाणी हे प्रेरणादायी गीत होतं. आणि जरी एक मॅच हरलात तुम्ही, स्पर्धा तुमच्यासाठी संपली नाही, किंवा एक स्पर्धा हरलात तर अजून खूप साऱ्या स्पर्धा येणार आहेत हेच या ठिकाणी सांगतायत. आणि जोपर्यंत आपण हरत नाही ना, जिंकल्याची किंमत सुद्धा कळत नाही हेच या गाण्यातून देखील सांगितलंय. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. येस येस एजाज कुरेशी आपण या ठिकाणी यायचंय आणि त्याचबरोबरीने करण धुळे आपण देखील या ठिकाणी यायचं. आपला सन्मान